सुधाकर बडगुजर ठाकरेंचे शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख, येत्या विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार, पण हेच नाव आता नव्या वादात सापडलेलं आहे। आधी अंडरवर्ल्ड दाऊदशी हस्तकाशी संबंध असल्याच्या आरोपावरून तडीपारी भोगलेलेच बडगुजर एका जुन्या प्रकरणामध्ये वादात सापडलेत। 2022 साली झालेल्या एका घटनेमध्ये त्यांच्या मुलावर आता गुन्हा दाखल झाला आणि त्यामुळे सुधाकर बडगुजर चक्रव्यूहात अडकलेत। पाहूयात याबाबतचा आमचा स्पेशल रिपोर्ट। चौदा फेब्रुवारी 2022 ठिकाण नाशिक। रिपाईचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावरती झालेला हा गोळीबार। या प्रकरणी आता नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपकच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याचा आरोप होतोय। अंकुश शेवाळेंनी त्याच्या चौकशीमध्ये सांगितलं की याच्यामध्ये मयूर बेद नावाचा मुख्य आरोपी आहे। तर मयूर बेदला देखील आपल्या क्राईम ब्रँचने गुंडाविरोधी पथकाने अटक केलं। ज्यावेळेस आपण मयूर बेदला अटक केली आणि अंकुश शेवाळेला समोरासमोर आपण दोघांची चौकशी केली, तर त्याच्यातनं असं निष्पन्न झालं की दीपक बडगुजर हे जे आहेत व्यक्ती, तर त्यांनी आणि अंकुश शेवाळे यांनी मिळून त्या मयूर बेदला वगैरे असं तिघांचा त्यांनी कट रचला। दीपक बडगुजर वरती गुन्हा दाखल झाल्यानं नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। मात्र खुद्द सुधाकर बडगुजर यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलाय। आपल्या मुलाचं नाव घेण्यासाठी मुख्य आरोपीला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत नवा ट्विस्ट आणलाय। दरम्यान सुधाकर बडगुजर यांनी मुख्य आरोपी अंकुश शेवाळेची भेट घेतल्यानंतर हे आरोप केलेले आहेत। अंकुश शेवाळे तो आरोपी आहे त्या ठिकाणी आणि त्याला प्रचंड मारहाण झाली आणि सुधाकर बडगुजर किंवा दीपक बडगुजरचं नाव घ्यावं म्हणून त्याच्यावर प्रचंड दबाव त्या ठिकाणी पोलिसांनी टाकलेला आहे। त्याला 6 दिवसापासून मारतायत, रात्रीच्या यातना त्याला खूप होत आहेत आणि त्यांनी कोर्टात स्टेटमेंट केलं आहे। आम्ही नाही सांगत आहे, कोर्टात स्टेटमेंट केले, जज साहेबांसमोर स्टेटमेंट केलं आहे। 3 वर्षांपूर्वी एक गोळीबार होतो, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होतो आणि त्यावरून राज्यभरामध्ये राजकीय आरोपांच्या फैरीही झडतात। आता त्यावरून गुन्हा दाखल झाल्यावरही या आरोपांच्या फैरी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना या प्रकरणामधून राजकीय षडयंत्राचा वास येतोय। तर ज्यांच्यावरती गोळीबार झाला ते प्रशांत जाधव मात्र पोलिसांच्या कारवाईवरती समाधानी आहेत। 3 वर्षापूर्वीचे केस उकरून कोणावर तरी म्हणतात गोळीबार झाला होता, काही आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणतात। बडगुजर कुटुंबियांना त्रास द्यायचा हे माझ्या लक्षात आलेलं आहे। पोलीस यंत्रणा जो तपास करत आहे त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे। नाशिक शहरातील पोलीस आयुक्त असतील किंवा इतर अधिकारी पोलीस कर्मचारी असतील, या सर्वांनी ते निपक्षपणे काम केलेलं आहे आणि माझा न्यायालयावर पोलीस यंत्रणेवर पूर्णपणे विश्वास आहे। या घटनेतील जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे। मुंबई बॉम्बस्फोटामधील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता सोबतचा डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला होता आणि त्यावरूनच बडगुजर यांना तडीपारही करण्यात आलं होतं। येत्या विधानसभेला सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर आधी दाऊदच्या हस्तकाशी संबंध असल्याच्या आरोपांवरून तडीपारी आणि आता गोळीबार प्रकरणात मुलावरती गुन्हा, यामुळे सुधाकर बडगुजर चांगलेच अडचणीत आले आहेत। येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात, त्यामुळं राजकीय फायरिंग जोरात होणार हे वेगळं सांगायला नको। आता नाशिकच्या या गोळीबार प्रकरणावरून देखील दोन्ही बाजूंनी बॉम्बगोळे सुटणारच, पण ज्याने गोळीबार केलाय त्यांच्यावर कडक कारवाई होणं हे देखील सर्वात महत्त्वाचं आहे। शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।